श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही जितकं पुढे जायचा प्रयत्न करता तितकंच काही लोक आतून अस्वस्थ होतात? तुमचं बोलणं, तुमची प्रगती आणि तुमचं यश काही लोकांना अजिबात सहन होत नाही. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे हे लोक बाहेरचे नसतात, तर आपल्याच भावकीतले असतात. ते तुमच्यासमोर हसतील पण तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. अशा लोकांशी कसं वागावं? भावकीतील मस्करी करणाऱ्या लोकांशी वागताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा लोकांच्या वागण्याने अस्वस्थ होतो तेव्हा आपण नकळतपणे त्यांना जिंकू देतो. त्यामुळे अशा परिस्थितीतील अत्यंत शांत डोक्याने आणि धोरणीपणाने वागणे गरजेचे असते. खरे तर भावकीतले लोक जेव्हा तुमच्यावर जळतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी चांगले करत आहात. ही तुमची प्रगती त्यांना पचत नसते. अशा वेळी त्यांच्याशी भांडण करून किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करून काहीही साध्य होत नाही. उलट तुम्ही त्यांच्यापासून जितके मेंटल डिस्टन्स, मानसिक अंतर राखाल तितके तुम्ही सुखी राहाल. अशा लोकांशी वागताना तुमच्या घरामध्ये काय चाललेले आहे, तुम्ही नवीन काय खरेदी करणार आहात किंवा तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल त्यांच्यासमोर अतिशय साध्या पद्धतीने बोला. तुमच्या यशाचे प्रदर्शन त्यांच्यासमोर करू नका, कारण त्यामुळे त्यांचा जळफाट वाढतो आणि तो नकारात्मक ऊर्जेच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचतो. जेव्हा ते तुमच्यावर टोमणे मारतात किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मौन हे सर्वात प्रभावी शास्त्र ठरते. तुम्ही दिलेल्या एका शांत स्मित हास्यामुळे समोरच्या व्यक्तीचा वार निकामी होतो. त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. जर तुम्ही प्रतिक्रियाच दिली नाही तर त्याचा उत्साह मावळतो. कुटुंबातील किंवा भावकीतील कार्यामध्ये त्यांना टाळण्याऐवजी औपचारिक वागा. नमस्कार करणे, खुशाली विचारणे आणि आपले काम करून बाजूला होणे यालाच संस्कारीपणा म्हणतात. यामुळे तुम्ही समाजाच्या नजरेत उजवे ठरता आणि त्यांना तुमच्याबद्दल तक्रार करायला वाव राहत नाही. थोडक्यात सांगायचे तर अशा लोकांसाठी स्वतःचे आयुष्य किंवा स्वभाव बदलू नका. त्यांच्याकडे एक अडथळा म्हणून पाहण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या सुखावर आणि प्रगतीवर केंद्रित करा. तुमची उत्तरोत्तर होणारी प्रगतीच त्यांना जळवण्यासाठी पुरेशी असते. तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज पडत नाही. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 41 कडक नियम जे तुमचा आत्मसन्मान वाचवतील. आव्हानात्मक सुरुवात. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना कसं उत्तर द्यायचं? त्यांना समजावायला गेलं तर आपणच थकतो आणि भांडायला गेलं तर आपली शांतता भंग होते. मग उपाय काय? उपाय आहे स्वतःच्या वागण्यात बदल करणं. आज आपण पाहणार आहोत 41 असे नियम जे भावकीतल्या मस्करी लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर ठरतील. हे नियम तुम्हाला कोणावर सूड घ्यायला नाही तर स्वतःची मानसिक शांतता टिकून पुढे जायला शिकवतील. आयुष्यात प्रगती करताना काही लोक आपल्या यशावर खुश न होता आतून जळतात. दुर्दैवाने हे लोक बरेचदा आपल्याच भावकीतले असतात. त्यांच्याशी भांडून आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा शांत राहून आपला आत्मसन्मान कसा टिकवायचा याचे हे 41 नियम आहेत. मानसिक दृष्टिकोन आणि स्वतःवर नियंत्रण. त्यांच्या मताला महत्त्व देऊ नका. जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात त्यांचे मत तुमचे भविष्य ठरू शकत नाही. टोमण्यांना उत्तर देणे टाळा. प्रत्येक टोमण्यावर प्रतिक्रिया दिली तर तुम्हीच मानसिकदृष्ट्या थकाल. दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. स्वतःला दोष देऊ नका. त्याची जवळजवळ ही तुमची चूक नाही तर तुमचे यश आहे. स्वतःवर संशय घेणे थांबवा. तुलना करणे बंद करा. इतरांशी नाही तर स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. तुमची चिडचिड समोरच्याला आनंद देते. शांत राहणे हीच तुमची खरी ताकद आहे. मनात राग साठवू नका. रागामुळे समोरच्याचे काही बिघडत नाही पण तुमचे मन अस्वस्थ होते. माफ करा पण विसरू नका. नकारात्मकतेला जग समजू नका. काही लोकांमुळे पूर्ण जग किंवा नातेवाईक वाईट आहेत असे समजू नका.
स्वतःवरचा विश्वास घट्ट ठेवा. लोक जळतात याचा अर्थ तुम्ही काहीतरी बरोबर करत आहात. कमी आणि मोजून बोला. जास्त माहिती देणे म्हणजे शत्रूला शस्त्र देण्यासारखे आहे. निरीक्षण जास्त करा. तुमचे प्लॅन तुम्हालाही सांगू नका. काम पूर्ण होईपर्यंत शांत राहा. आधी यश मिळवा, मग जग बघेलच. संवाद आणि वागणूक थंड डोक्याने उत्तर द्या. ओरडून दिलेले उत्तर कमजोरी दाखवते, तर शांतपणे दिलेले उत्तर समोरच्याला गोंधळात टाकते. अफवावर खुलासा देऊ नका. वेळ आपोआप सत्य समोर आणते. तुमच्या कामाला बोलू द्या. उपहासाने हसू नका. कोणाची चेष्टा केल्याने तुम्ही त्यांच्याच पातळीवर जाता. सभ्यता सोडू नका. नैसर्गिक राहा. मला फरक पडत नाही असे मुद्दाम दाखवू नका. ओव्हर ॲक्टिंगपेक्षा नैसर्गिक आत्मविश्वास ठेवा. गरज नसलेला संवाद टाळा. मानसिक शांततेसाठी लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. आत्मसन्मान जपा. नात्यासाठी स्वतःला कधीही कमी लेखू नका. आदर मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. अति गोड बोलणे टाळा. जास्त गोडवा लोक कमजोरी समजतात. स्पष्ट काम ठाम राहणे शिका. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही स्वतःचा मान ठेवला नाही तर जगही तुमचा मान ठेवणार नाही. विनाकारण मदत करू नका. जिथे कदर नाही तिथे मदत व्यर्थ जाते. स्वतःचे नुकसान करून कोणाचे भले करू नका. त्यांच्या समस्याच्या जाळ्यात अडकू नका. काही लोक माहिती काढण्यासाठी समस्येचे नाटक करतात. तटस्थ राहा. गोपनीयता आणि व्यवहार. खोटं कौतुक करू नका. खोटं बोलण्यापेक्षा मोजकं आणि प्रामाणिक बोलणे केव्हाही चांगले. सोशल मीडियावर खाजगी गोष्टी टाळा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आनंद पोस्ट करू नका. यामुळे मत्सर वाढतो. कमकुवत बाजू लपून ठेवा. जळणारे लोक नेमक्या तुमच्या कमकुवत जागेवरच वार करतात. आर्थिक गोष्टी गुप्त ठेवा. उत्पन्नाबद्दल गुप्तता पाळा, कारण पैशावरूनच जास्त ईर्ष्या निर्माण होतो. व्यवहार स्पष्ट ठेवा. भावकीत तोंडी व्यवहारापेक्षा कागदपत्री व्यवहार करणे नेहमी सुरक्षित असते. उधारी आणि भागीदारी टाळा. नातं आणि पैसा एकत्र आला की कटुता निर्माण होते. मध्यस्थापासून सावध राहा. इकडच्या गोष्टी तिकडे करणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. भ्रमात राहू नका. सगळेच आपले आहेत या विचारात राहण्यापेक्षा लोकांचा स्वभाव ओळखा. कौशल्यावर काम करा. तुमचे यश हेच जळणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठे उत्तर आहे. स्वतःला रोज सुधारा. तुमची रोजची प्रगती त्यांना अजून जळवेल आणि तुम्हाला अजून पुढे नेईल. प्रगती आणि सीमा. यश शांतपणे मिळवा. मोठा गाजावाजा करण्यापेक्षा शांतपणे यश मिळवण्यावर भर द्या. कृतीतून उत्तर द्या. शब्दापेक्षा तुमचे परिणाम जास्त प्रभावीपणे बोलतील. दीर्घकालीन विचार करा. तत्काळ रागाच्या भरात निर्णय न घेता भविष्याचा विचार करा. योग्य लोकांची संगत ठेवा. तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांशी मैत्री वाढवा. स्वतःचे मूल्य ओळखा. इतरांना तुमचे मूल्य ठरवू देऊ नका. गरज पडल्यास अंतर ठेवा. स्वतःला वाचवण्यासाठी काही लोकांपासून दूर होणे हा शहाणपणाचा निर्णय आहे. अपमान सहन करू नका. शांत राहणे म्हणजेच अपमान सहन करणे नाही. स्वतःसाठी उभे राहायला शिका. मर्यादा ठरवून द्या. लोकांना तुमच्या आयुष्यात किती हस्तक्षेप करायचा आहे याची सीमा दाखवून द्या. त्यांच्या बदलाची वाट पाहू नका. ज्यांना बदलायचे नाही ते कधीच बदलणार नाही. तुमचा वेळ स्वतःसाठी वापरा. विनाकारण माफी मागू नका. चूक नसेल तर झुकू नका, अन्यथा लोक तुम्हाला कमकुवत समजतील. तुमचा प्रवास सुरू ठेवा. कुणीही जळले तरी तुमचे आयुष्य आणि प्रगती थांबू नका. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची प्रगती हाच जळणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठा दंड आहे. भावकीतील माणसं जळतात कारण त्यांना तुमची उंची गाठता येत नाही. त्यांच्याशी भांडून स्वतःला त्यांच्या पातळीवर नेण्यापेक्षा स्वतःच्या कामातून त्यांना उत्तर द्या. हे 41 नियम फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आपल्या आयुष्यात उतरण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, तुमचं यश त्या
रोजची बोलती बंद करेल, स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालत राहा. तर हे होते 41 कडक नियम. यातला कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा कोणता नियम तुम्ही आजपासूनच पाळणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडणारा असेल आणि कोणाला याची गरज असेल असं वाटत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवीन आणि वास्तव विषयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःसाठी जगा आणि शांतपणे जिंका. धन्यवाद.